बौद्धिक क्षमता बघण्यासाठी आपण देर आर सम सायकोमॅट्रिक ॲनालिसिस, म्हणजे ज्याला आपण ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणतो, ज्याला आपण कल मापन चाचणी म्हणू, बुद्धिमापन चाचणी म्हणू. ह्या बघूनही तुम्ही तुमचं साधारण कल कसे, आपली क्षमता कुठल्या प्रकारची आहे याच्यावरती आपण लक्ष देऊ शकतो. तुमची क्षमता डिसाईड कशी होते, साधारण बुद्धिमत्ता क्षमतेबद्दल आपण जर बोलायचं झालं, बेसिकली माणसाचा मेंदू, आपण ब्रेन ॲनालिसिस जे म्हणतात ज्याला, तो 2 भागात डिवायडेड असतो. एक म्हणजे डावा मेंदू आणि उजवा मेंदू. तर ज्यांचा डावा मेंदू साधारण छान काम करतो, म्हणजे मेंदू काम कसा करतो, तर न्यूरॉन्स जेवढे जास्त तुमच्या ब्रेनमध्ये असतात साधारण, तर डावा मेंदू ज्यांचा छान काम करतो त्यांचं नंबर्स, कॅल्क्युलेशन, लॉजिक, ॲनालिसिस हे चांगलं असतं. त्या प्रकारचे काम, त्या प्रकारच्या करिअर्समध्ये त्यांनी जावं. ज्यांचा उजवा मेंदू छान काम करत असतो त्यांनी क्रिएटिव्हिटी, आर्ट्स, कम्युनिकेशन, थिअरी ह्याच्या प्रकारच्या करिअर्समध्ये जावं. आणि तो त्या मापन करण्यासाठी काही रिटन टेस्ट आहेत, ॲप्टिट्यूड टेस्ट आहेत, काही स्कॅनिंग ॲनालिसिस असतात साधारण जे आहेत, त्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट आता अवेलेबल पण आहेत. आपण त्यानुसार आपल्या क्षमता मापन करू शकतो.